जय जगदंब नमो आदेश। आज या ठिकाणी माझ्या बाजूला जो हा नवयुवक बसलेला आहे, याचं नाव आहे आदित्य सुरेश जवरे, राहायला वाडगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर। या मुलाने आज दुपारी याच्या घरून पळ काढला, कोणालाही घरी सांगितलं नाही की मी कुठे चाललोय, आणि थेट घरून पळ काढला। घरचे सर्व त्याला शोधत होते आणि हा मुलगा थेट जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजाला अर्थातच माझ्याकडे चालल्या आला। हा देऊळगाव राजामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी पोलिसांना भेटला आणि त्यांनी पोलिसांना सांगितलं की मला आंधळे सरांच्या घराचा पत्ता पाहिजे। आणि साहजिकच आपल्या जगदंबा देवी संस्थानपासून हाकेच्या अंतरावरती पोलीस स्टेशन आहे। तर एका पोलीस अधिकारी साहेबांनी त्याला इथलचा रस्ता दाखवला आणि इथपर्यंत त्याला आणून सुद्धा सोडलं। त्याबद्दल मी साहेबांचे आभार मानेल। पण व्हिडिओ यासाठी बनवतो की जेव्हा मला त्याच्या हालचाली थोड्याशा संशयास्पद वाटल्या की हा कदाचित घरून न सांगता आलेला असेल, मग मी त्याच्याकडून त्याच्या आई वडिलांचा नंबर घेतला, त्यांना कॉल केला आणि विचारलं की तुम्ही तुमच्या मुलाला माझ्याकडे दर्शनाला पाठवलंय का? तर ते म्हटले हा मुलगा दुपारपासून गायब आहे, आम्हीच त्याला शोधत आहोत, त्याचा कुठेही पत्ता लागत नाही, आम्ही रडकुंडीला आलेलो आहोत, तुमच्या पाया पडतो सर, आम्ही त्याला घ्यायला येतो, तोपर्यंत आमच्या मुलाला प्लीज तुमच्या घरामध्ये बसू द्या। तर मी त्याला आता नेमकं चहापाणी केलेलं आहे, त्याला जेवू सुद्धा घालणार आहे आणि जोपर्यंत त्याचे आई वडील येत नाही तोपर्यंत मी त्याची व्यवस्था सुद्धा माझ्या घरामध्ये करेलच। परंतु या ठिकाणी सूचना देऊ इच्छितो, दर्शनाला तुम्ही केव्हाही या, कुठूनही या, पण घरच्या व्यक्तींना सांगितल्याशिवाय, घरच्या व्यक्तींची परवानगी घेतल्याशिवाय आणि जसा आदित्याने घरून पळ काढून जगदंबा देवी संस्थान गाठलं असा प्रकार मात्र कोणीही करू नये। कारण तुम्ही जेव्हा घरून पळून येता तेव्हा तुमच्या पाठीमागे तुमचं कुटुंब रडत असतं, तुम्हाला शोधत असतं, क्षणाक्षणाला त्यांचा जीव हा खालीवरती होत असतो। त्यांना कृपया पेचामध्ये टाकू नका। आणि जगदंबा देवी संस्थानमध्ये अनेक जण दर्शनाला येत असतात। आता माझ्या थोडंसं लक्षामध्ये आलं की बाबा हा कावरा बावरा दिसतो, हा पोलीस स्टेशनमध्ये का गेला, तिथून इकडे का आला, म्हणून मी त्याच्या आई वडिलांशी संपर्क साधला। परंतु प्रत्येक वेळेला मी हजर असेलच संस्थांमध्ये असं सुद्धा नाही, कारण माझा बऱ्याच वेळेला फिरता दौरा असतो, मी 90% संस्थांवरती हजरच नसतो। त्यामुळे घरच्या लोकांची परवानगी घेतल्याशिवाय कोणीही देऊळगाव राजाला थेट येऊ नये। आणि जर इकडे दर्शनाला येत असाल तर तुमचे आई वडील किंवा पती पत्नी भाऊ बहीण कोणाला तरी तुमचा पत्ता सांगून ठेवा, त्यांची परवानगी घ्या की आम्ही देऊळगाव राजाला दर्शनासाठी जात आहोत। जय जगदंब नमो आदेश।